योजनेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण कोणताही व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी न लाजता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतंय की आपण एखाद्या काम आपल्या हाती घेतलं तर त्या कार्यावर आपली आढळ अशी निष्ठा राहिली पाहिजे. आणि निष्ठा जर आपली चांगली असेल तर आपला व्यवसाय निश्चित वृद्धिंगत होतो, त्यामध्ये वाढ होत जाते. त्यामुळं नोकरीच्या मागे न लागता आपण व्यवसाय जर करू लागलो तर व्यवसायातून आपल्याला निश्चित फायदा तर होतोच, त्याचप्रमाणे आपण आत्मनिर्भर निश्चित होतो. त्यामुळं आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी कोणताही व्यवसाय असेल तो लघु व्यवसाय आपल्याला उच्चतम शिखराकडे वाटचाल करण्यास भाग पडतो. म्हणून आपण कोणताही व्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय असो, चहाचा व्यवसाय असो, केटरिंगचा व्यवसाय असो, कपडा विक्रीचा व्यवसाय असो, जो कपडा आपण विकतो त्या किंवा भाजीपाल्याचा आहे, फ्रूट्सचा आहे, असे अनेक व्यवसाय आहेत की ते व्यवसाय आपल्याला निश्चित आपल्याला व्यवसायाप्रमुख किंवा उद्योजक बनवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपला जे व्यवसाय आहे त्या व्यवसायावर आपली पहिल्यांदा आढळ निष्ठा असली पाहिजे. आणि आपली जर आढळ निष्ठा असली तर आपण तो व्यवसाय निश्चित चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे आपण एखादा व्यवसाय निवडलाय, समजा चहाचं कॅन्टीन टाकलेलं आहे तुम्ही, त्यातून तुम्हाला जर वाटलं की यातून काय पैसा उभा राहणार आहे, तर असा मनात निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवता जर तुम्ही म्हणले की बाबा हा चहाचा व्यवसाय आपण चालू केलेला आहे तर यातून लोक आत्मसंतुष्ट होतील, त्यातून तुमचा चहाचा व्यवसाय जर चालू केला तर चहा पावडर विक्रेता, साखर विक्रेता आणि दूध विक्रेता या तिघांना तुमच्यामुळं निश्चित बेनिफिट होणार आहे. आणि तुमच्यामुळे काय होईल, तो व्यवसायाच्या निमित्तानं 4 लोकांमध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी भेटेल. आणि व्यवसाय केल्यानंतर त्या व्यवसायातून तुम्हाला 4 पैसे निर्माण होणार आहेत. आणि ते 4 पैसे तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी निश्चित उपयोगी येतील. आणि लहान व्यवसायातून, चहाचा जरी लहान टपरीचा व्यवसाय असेल तर तो मोठा झाल्यानंतर त्यातून तुम्ही हॉटेल व्यवसाय सुद्धा करू शकता. आणि एखाद्याचं जर उच्च शिक्षण झालं असेल 12वीच्या पुढचं तर MBA जर केलं तर तुम्हाला मार्केटिंग, बिझनेस चांगल्या पद्धतीचा करू शकाल. आणि बिझनेस जर चांगल्या पद्धतीचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तर चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला ज्या कपडा उद्योगातून तुम्हाला भरपूर प्रमाणात आपण मराठीत म्हणतो की त्याचा वास येत नाही किंवा तो हे नाही, त्याला काही एक्सपायरी डेट नसते. आणि कपडा व्यवसाय सुद्धा निश्चित उभारी देणारा व्यवसाय आमच्या विद्यार्थ्यांच्या मातोश्री. तर लघुउद्योजक टोप्यांचा व्यवसाय, त्यांचा चांगल्या पद्धतीचा टोप्यांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचं त्यांचं जनरल स्टोअर्स आहे. गेल्याच वर्षी आम्ही भेट दिलेली होती. भाजीपाल्याचा व्यवसाय करणारी मंडळी आहेत. तर भाजीपाल्याच्या व्यवसायात सुद्धा चांगल्या प्रकारचा आपला स्कोप आहे. तर भाजीपाला विकल्यानंतर आपण भाजीपाल्यातून सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपण व्यवसाय करून पैसे कमवू शकतो. तर जो आपण व्यवसाय घेतलाय तो घेतलेलं वृत्त आहे ते तडीस नेण्याचं काम हे तुमच्या हातात. म्हणजेच घेतलेलं काम, हाती घेतलेलं जे काम आहे ते महत्त्वाकडे निश्चित घेऊन जावा. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा राहतील. तुमच्या गटातून चांगल्या पद्धतीचा अर्थोत्पादन झाल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ज्या तुमच्या फॅसिलिटी आहेत, अनुदान आहे, त्या अनुदान मिळाल्यानंतर तुम्ही निश्चित वाढ करू शकता. या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला शेळी पालनासारखा उद्योग आहे. त्यानंतर गायीचा पालनाचा उद्योग आहे, गायी पाळजर्सी गायी असतील. त्यानंतर वेगवेगळे लघुउद्योग आहेत. त्या लघुउद्योगात तुम्हाला शासन चांगल्या पद्धतीचं कर्ज देतं. आणि तुम्ही दरात कर्ज दिल्यानंतर तुमची परतफेडी चांगल्या पद्धतीने होते. आणि तुमच्या कुटुंबाला एक हातभार लावण्याचं काम निश्चितच शासन करावं होतं. त्याबद्दल तुम्हाला त्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल की आम्ही आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. शिलाईचा व्यवसाय आहे. त्या शिलाईच्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही टोप्यांची शिलाई आहे, झेंड्यांची शिलाई आहे. जे धार्मिक स्थळ आता पंढरपूरच्या आपण जवळ राहतो त्या ठिकाणी झेंडे भरपूर प्रमाणात लागतात. तर झेंडे जर तुम्ही घरी तयार करून जर विकले तर त्याचंही भरपूर प्रमाणात वारीच्या निमित्तानं तुमची विक्री होईल. त्याचप्रमाणे वारीच्या ठिकाणी जनरल स्टोअर्सची चांगल्या पद्धतीची तुमची दुकानं टाकली जातील. त्याचप्रमाणे वारीच्या ठिकाणी लाखो भाविक आपल्या पंढरपूरला येतात. तर तुमचा हा व्यवसाय जो आहे, चहाचा व्यवसाय असेल, नाश्त्याचे पदार्थ असतील किंवा फ्रूट्स असतील,
हे जर तुम्ही त्या वारकऱ्यांपर्यंत जर चांगल्या स्वस्त दरात दिली तर निश्चित तुमच्या व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहत नाही. जय हिंद.